धुले में बढ़ती महंगाई का असर अब शिव भोजन केंद्रों पर भी दिखाई दे रहा है। केंद्र संचालकों का कहना है कि चावल, चीनी और खाद्य तेल की कीमतों में लगातार बढ़ोतरी से रोजाना खर्च काफी बढ़ गया है। ऐसे में सिर्फ 10 रुपए में शिव भोजन की थाली उपलब्ध कराना आर्थिक रूप से मुश्किल हो रहा है। खाद्यान्न और किराना सामान की बढ़ती कीमतों का सीधा असर केंद्र के बजट पर भी पड़ रहा है। इसी बीच केंद्र संचालकों ने पिछले 5 से 6 महीनों से सरकार की ओर से मिलने वाला शिव भोजन केंद्रों का अनुदान लंबित होने की शिकायत की है। समय पर अनुदान नहीं मिलने से केंद्र चलाने का खर्च निकालना मुश्किल हो रहा है। केंद्र संचालकों ने सरकार से महंगाई को ध्यान में रखते हुए शिव भोजन थाली के अनुदान में बढ़ोतरी करने और लंबित अनुदान की राशि जल्द जारी करने की मांग की है। उनका कहना है कि इससे केंद्रों का संचालन सुचारू रूप से जारी रह सकेगा। माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांच्या कार्यकाळात सुरू झालेली शिवभोजन योजना अत्यंत चांगली योजना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला त्या दिवसापासून 30-40 रुपये अनुदान व 10 रुपये ग्राहकाकडनं घेणे असे बंधन असले, पण आजपर्यंत 8 ते 9 वर्षापासून सदर योजना त्याच भावात चालू असून ते न परवडण्यासारखे आहे। कारण महागाई वाढलेली असून तांदळाचे रेट अत्यंत जोरात प्रमाणात वाढलेले आहेत। 1 किलो मागे 15 ते 20 किलोचा फरक आज तांदळात जाणवतो व तांदूळ हा भात देणे त्या जेवणात क्रमप्राप्त आहे। तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत। हे सर्व करत असताना शासनाने कोणत्याही प्रकारचे वाढीव दर अजूनपर्यंत दिलेले नाहीत। त्यामुळे आम्ही संकटात असून त्यातल्या त्यात शासनाने 5 महिन्यापासून अनुदान देखील प्रलंबित आहेत। हे अनुदान नसल्यामुळे शिवभोजन योजना चालवणे हलाखीचे झालेले आहे। शासनाला आमची एकच विनंती असेल की तांदळाचे रेट वाढले आहेत, तेलाचे रेट वाढले आहेत, साखरेचे रेट वाढले आहेत, सर्व प्रकारचे कडधान्य व गव्हाचे रेट देखील वाढलेले असल्यामुळे आपण आपल्या अनुदानात आम्हाला वाढ करून द्यावी, जेणेकरून येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारचे जेवण कसे देता येईल याची आम्ही देखील सर्व शिवभोजन संचालक विनंती आहे शासनाला।